नमस्कार. आनंद करंदीकर आणि सरिताताई या दोघांचा साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन यांच्याशी आणि अर्थातच माझ्याशी जास्त घनिष्ठ संबंध आला तो 2014-15 नंतर, म्हणजे मागच्या 10 ते 11 वर्षात. अनेक वेगवेगळ्या वेळी भेटीगाठी झाल्या, संवाद झाले, फोन होत होते. साधनातून त्यांनी साधारणतः 2 डझन तरी लेख लिहिले आणि अगदी वेगवेगळ्या विषयावर होते. 2020मध्ये त्यांचं वैचारिक घुसळण नावाचं एक पुस्तक आलं साधना प्रकाशनाकडून, आणि त्यानंतर आणखी 3-4 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशकांच्याकडून. वैचारिक घुसळणच्या वेळी त्यांनी खरं तर पुस्तकाचं नाव फक्त घुसळण असं सुचवलं होतं, आणि 31 लेख होते, खूप वेगवेगळ्या विषयावरचे होते. तर कदाचित त्यांना वैचारिक या शब्दाबद्दल खूप आपण मोठा दावा करतो की काय असंही वाटत असावं. तर मी आग्रहाने असं सांगितलं की ही वैचारिक घुसळणच आहे, आपण पुस्तकाचं नाव तसंच ठेवू. फक्त घुसळण ठेवलं तर कदाचित लोकांना कादंबरी वाटेल. आणि आता अच्युत गोडबोले सर म्हणाले तसं वैचारिक घुसळण हे खूपच महत्त्वाचं पुस्तक आहे, आणि त्यातही 2 लेख अधिक विशेष महत्त्वाचे आहेत. एक आहे, दोन्ही लेख 2015 सालातले आहेत, ब्रह्मज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान अशा शीर्षकाचा. आणि या 4ही संकल्पना त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केल्यात, तर मला वाटतं की ते खूप वाचणं आपण सर्वांनी, विशेषतः पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी आवश्यक आहे. आणि दुसरा, मेंदू धुलाई नावाचा एक त्यांनी लेख लिहिला आहे. तो साधारणतः 7,500 ते 8,000 शब्दांचा आहे, आणि त्या लेखातून मेंदू धुलाईचे किती प्रकार आहेत आणि कशा पद्धतीने ती आपल्या सभोवताली चालू आहे, ती टाळण्यासाठी काय करायला हवं आणि कशी ओळखायची, कोणत्या संघटना कोणत्या प्रकारे मेंदू धुलाई करतात, एक अप्रतिम आहे. मला असं वाटतं की मराठीतले अगदी काही 50 किंवा 100 लेखांची जर यादी करायची असेल की जी आज उद्याच्या सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळींसाठी आवश्यक आहेत, तर अशा बेस्ट 100 किंवा 50 लेखांच्यामध्ये मेंदू धुलाईचा समावेश आपल्याला करावा लागेल. ते 2ही लेख हे आनंद करंदीकर यांचं एकूण व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी मला खूपच महत्त्वाचे वाटतात. एक महत्त्वाचा विशेष असा की साधारणतः पहिले 2-3 वर्ष म्हणजे आमची भेट झाली तेव्हा मला असं वाटलं की या माणसाचा सगळा जो भर चालला आहे तो घुसळण करण्यात. वेगवेगळे विचारप्रवाह, वेगवेगळे विषय, मग त्यात शिक्षण होतं, त्यामध्ये अर्थातच धर्म आणि जातीसंस्था याबद्दल आहे, राजकारण होतंच, बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान तर आहेच. परंतु अलीकडच्या 7-8 वर्षात मात्र वैचारिक घुसळणीपेक्षाही ॲक्शन त्यांना जास्त महत्त्वाची वाटत असावी, आणि त्यामुळे किती आघाड्यावर, किती वेगवेगळ्या प्रकारे, किती लोकांना बरोबर घेऊन, किती संघटनांच्या बरोबर जाऊन ते काम करत होते हे पाहिलं तर त्यांना किती घाई पण झालेली होती सगळ्या बदलांची, परिवर्तनाची, हे आपल्या लक्षात येतं. तर अशा या आनंद करंदीकरांचं व्यक्तिमत्व हे तुम्ही सर्वांनाच माहिती आहे, अतिशय उमदं होतं, खेळकर होतं, विनोदबुद्धी तल्लख होती, आणि सामाजिक परिवर्तन म्हटलं की आपण काहीतरी खांद्यावर खूप मोठं ओझं घेऊन काम करतो, पण अतिशय प्रसन्नपणे ते काम करत आले. आणि अशा या ध्येयवादी माणसाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.